पोरांचा काल जागरण झालाय. 3 वाजेपर्यंत काल गेम खेळत ते 3 वाजेपर्यंत ना. आता आला सकाळची उठून डोलनीच तर आता झुकझुक करते जाम झोपायला आले. हेच आता आम्ही वडाला लेकचित आलो ना, तिथं पण सिग्नल लागलाय. आज सकाळच काय मागे लागला का माहित नाही, सिग्नलच लागते आम्हाला. काहीच जाम गाड्या बघा. मग इकडं फवारा येतो पाण्याचा. आपली गाडी धुवून पण गेले इकडं सर्व्हिसिंगला. ट्रेन गाडी रिकामी चालली, कोण नाही बसला. आम्ही मूवी बघितला, टॉपचा मूवी होता. मला तर जाम आवडला. तुला आवडला? 1 नंबर डायरेक्ट टॉपची म्हणजे फिलिंग येते. आणि इथं विषय असा आहे का, संध्याकाळी एवढी पब्लिक असते ना, टॉपची डायरेक्ट लाईट हिटिंग टॉपची डायरेक्ट. नाही मशरूम दिसतात का तुम्हाला? लय आहे तिथं. 3च्या खाली कपल्स असतात आणि इथं कपल जाम कपल फिरतात इकडं. हे बघ काय सांगू तुम्हाला. नाही इकडं खांद्यावर घेतलाय पोरीने पोऱ्याला. एवढं येडी पोरं आहेत, काय सांगू आता तुम्हाला. हाय गाईज, जय एकविरा जय अग्रिगोली. तर गाईज आम्ही चाललो पनवेलला गाडी सर्व्हिसिंग करायला. मग गाडी घेऊन चालला ना. चिने आपल्या गाडी आहे. पहिला एक फोन गेला बाई, एका फोन लगेच झाला झोपत नव्हतं. कारण मी एकटाच होतो. मग आता जाऊ आम्ही, काहीतरी प्लॅन करायला लागेल का ना सर्व्हिसिंगला. आजी काहीच आम्ही टक्केबादला सिग्नल लागलाय ना. ढग व्ह्यू बघा असा टॉपचा दिसतंय. डाग दिसतंय ढग वेगळा सेपरेट झालाय, कडक दिसतंय. पण त्यासाठी मी क्लास व्हिडिओ करायला मोबाईल काढला. काय बोलता, रविवार पोरांचा काल जागरण झालाय. 3 वाजेपर्यंत काल गेम खेळत ते 3 वाजेपर्यंत ना. आता आला सकाळची उठून डोलनीच तर आता झुकझुक करते जाम झोपायला आले. जाऊ दे आता, सिग्नल सुट 12 सेकंद राहिलेत. आता आम्ही वडाला लेकचित आलो ना, तिथं पण सिग्नल लागलाय. आज सकाळच काय मागे लागला का माहित नाही, सिग्नलच लागते आम्हाला. 120 सगळं. अजून 74 सेकंद, 1.5 मिनिटं. टोटल 2 मिनिटाचा होता, 120 सेकंद. अरे वाईट काहीच काम. आणि किती वाजतात ना किती नाही, तो परत काहीतरी प्लॅन करायला लागेल. आय थिंक मॉलच फिरू, वडाला देखू, थोडा व्ह्यू बघू ना. नीट परत कॉफी पे पद्धतशीर घ्यायला लागलो. टॉपची लागते शोरूमची कॉफी. पण पोचला सर्व्हिसिंगला इकडं सिमरन शोरूमला. गाडी लावले लाईनीत. काहीच जाम गाड्या आहे बघा. मग इकडं फवारा येतो पाण्याचा. आपली गाडी धुवून पण गेले इकडं सर्व्हिसिंगला. मी जातो आता फिरायला पुढं. अरे आम्ही निघला होता, चालत चाललो मॉलला. कुठला तरी एक मूवीचं नाव कुठला घेतला मी आता मूवीचं नाव, तुंबाडचं नाही, तुंबाडचं काहीतरी आहे. आणि एक कॉकटेल 2 आहे. 2 मूवी आहेत, त्यातला एक बघायला लागेल. बापू भेटताय का तिकीट? आता ऑफलाईनच घ्यायला लागेल. मॉल अजून ओपन ना आला ना. आम्ही बॅक साईडने आलो, बॅक साईडने ना, लेफ्टशी चाललो. तिकीट पण ना बुक केला, तिकडून आली. सेकंड फर्स्ट टाइम आला लिफ्टची. मी कधी जायच नाही मग बॅक साईडने, मग कधी आलोच नाही ना. 11ला ओपन होतो, आताशी 10 वाजले 10:15 तिकीट भेटेल तर बरं आहे. कॉकटेल 2 फायनली बॅक साईडने आलो ना. फोन नाही तर मॉलमध्ये ओपनच नाही आला ना. मोबाईल वगैरे घ्यायची का प्लॅनिंग बघ कर दावा आता धप्पा दे. तिकीट काढला आम्ही PVR सिनेमा. तिकीट काढलाय आणि मूवी आला. अजून अर्धा तास मूवी चालू आला. अर्धा तास बोललो आता कुठेतरी फिरतो. आणि इथे जाम गरम होत आहे ना, मॉल पण नाही चालू फिरायला. जाऊ दे, चला वरतीच थांबतो, वेट करतो आता. A few moments later. गाईज आम्ही थिएटरमध्ये पोचलो. बघा अजून चालू ना.
कोणच नाही. कोणच नाही आणि दोघंच आहे आम्ही ना, अजून एक इथं आणि अजून मागं 2 आहेत ना. आम्ही मूवी बघायला आलो कुठला माहिती, कॉकटेल 2 टॉपचा मूवी आहे. तुम्ही बघा कसा आहे ना, आम्ही बघतो आता. 18+ आहे पण guys. 18+ आहे, एवढा नाही विचार करायचा. जाऊ दे, आता आला होता बघू. मूवी 2 वाजले आता. गर्दी फुल मेन्स बोलो पीपल बोलायचा होता मला. जाऊ द्या. समजून घ्या. ट्रेन गाडी रिकामी चालली, कोण नाही बसला. आम्ही मूवी बघितला, टॉपचा मूवी होता. मला तर जाम आवडला. तुला आवडला? 1 नंबर भाषा. डायरेक्ट टॉपची म्हणजे फिलिंग Last ला मजा येते. येते, last. लास्टला मजा येते. मी तुम्हाला सगळी स्टोरी शेअर करीन. गाडीत बसू दे एकदा मला सगळी. आता जरा बाहेर आहे मी, जरा आवाज येतो. मी गाडीत परफेक्ट स्टोरी शेअर करीन तुम्हाला, आणि ज्या माझ्या आतून फिलिंग आहेत ना त्या पण शेअर करीन. मला तर आज नादच पिक्चर वाटला, पण मस्त होता. मस्त होता. आता आलो वडाला. वडाला लेकला आलो आम्ही आता. वडाला लेकला बघ कोण आहे का. ऊन पण जाम लागतंय, 2 वाजल्यात. काही विमान बघा असं वाटतं डोक्यावर नाही येणार, डोक्यावर नाही. आपला जवळ दिसतोय. आम्ही आला वडाला लेकला. व्ह्यू बघा ह्यो ना, पाणी कमी ना, या काय आलाय का माहिती, त्याच जास्त दिसतंय. हे बघा इकडं सगळं भरलाय पाणी. दिसतंय गाणं दिसतंय सांगताय काय. पण आज बी ओके दिसतंय, टॉप दिसतंय ना नेचर. वेदर टॉपचा आहे. पण आयडिया काय आम्ही तिकडून आलो समोरनं इथनं, आणि असा गोल राऊंड मारून आलो इथं. चालू झाला. एवढा आता एवढा चालत जाऊ आम्हाला इथनं निघायची डायरेक्ट सिमरन शोरूम सर्विस सेंटर. आणि आम्हाला भूक पण लागली जाम, पण आम्ही मॅकडीला गेलतो, पण काय उभा राहिला जागा. पाय पण लई पब्लिक होती, काहीच्या काहीच बोललो नाही, कॅन्सल करावा ना. पुढे फिरतो बोललो 1-1.5 तास, कारण अजून टाईम झाला नाही. आणि सर्व्हिसिंगला टाईम लागतो असं मला ते बोलल्या. 3-4चा टाईम दिला आहे. आता वाजल्या 2:15. बघू आता कसं काय द्या. तोपर्यंत अजून थोडा फिरतो, 1 राऊंड नाही मारू शकत, पाय दुखतात जाम, भूक पण लागले. नंतर कुठं मॅकडीला जाऊ, नाही तर कॅफेला जाऊ, बसू, काहीतरी खाऊ. काहीच. हे बघा नाव, पनवेल महानगरपालिका वडाले तलाव. आणि इथं विषय असा आहे का, संध्याकाळी एवढी पब्लिक असते ना, टॉपची डायरेक्ट लाईट हिटिंग टॉपची डायरेक्ट. नाही मशरूम दिसतात का तुम्हाला, हे लय आहे तिथं. 3च्या खाली कपल्स असतात, आणि इथं कपल जाम कपल फिरतात इकडं. हे बघा काय सांगू तुम्हाला, काय झालंय. नाही इकडं बघा खांद्यावर घेतलाय पोरीने पोऱ्याला. एवढं येडी पोरं आहेत, काय सांगू आता तुम्हाला. आम्ही आलो असाच राऊंड मारायला ना, अशा येडं कपल भेटतात. काय बोला, जाऊ दे. आणि तुम्ही इथं संध्याकाळी येऊ शकता एन्जॉय करायला, कारण इथं गाणी पार गातात. मस्त मी एकदा आलतो ना मागं, तेव्हा सगळा होता इथं. फुल लोक एन्जॉय करतात, मस्त दिसतात इकडं. टॉपची फिलिंग असते. 3:30 वाजल्यात ना, आपली पेन भेटले आपल्याला. सर्विस करून निघतो आता. या टेम्पोवर काय लिहिलंय बघा, गाडी माझी चावी माझी, रात्र तुझा. नाट डायरेक्ट दात केला, वाया नाही गेला. बघा ना गाईज काय बोला आता. गाडी आहे, चावी आहे, पण झुंका द्यायलाच कोण नाही. ये दर्द तो तुम्ही समज सकते हो गाईज, काय बेकार आहे. आम्ही पोचलो जंक्शनला. बिर्याणी तंदुरी बिर्याणी मागवल्या टॉपची, फड बदल असा. A few moments later. काहीच मी घरी पोचलो, मोबाईलला चार्जिंग केली, कारण 3% चार्जिंग होती. पहिले चार्जिंग केली, फ्रेश झालो ना. आता मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर मी बिर्याणी खाल्ली ना, वावे घरला गेलो, कारण पोरांची मॅच होती. फर्स्ट राऊंड मारलेला दे, आणि त्यांना बाय भेटलेली. सेकंड राऊंडला 17 रन पाव द्या, तर नाही झाल्या 17 रन. हारलो आम्ही सेकंड राऊंड. आणि घरी आलो ना, फ्रेश वगैरे झालो ना. मग मूवीबद्दल तुम्हाला सांगणार होतो, पण
बोलो घरी गेल्यावरच काय येते करतो. मूवी मला तर जाम आवडली, टॉपची होती. कारण काय सीन होता माहिती तुम्हाला सांगू तर त्या मूवीमध्ये 3 कॅरेक्टर दाखवल्यात, एक दिया, एक कुणाल आणि एक ॲली. तर कुणाल आणि दिया हे दोघं स्टार्टिंगपासूनच रिलेशनशिपमध्ये दाखवल्यान आणि ते नंतर फिरायला जात्यान सिखलीला दुसऱ्या देशात. तर तिथं जाताना त्यांना ॲली भेटते. ॲली म्हणजे दियाची फ्रेंड असते, जुनी मैत्रीण. ती 10 वर्षातनं तिला भेटते आणि ते डायरेक्ट धप्पा देते, तिला शॉक बसतो दियाला का ही ॲली इथं कशी काय. तर ॲली 6 महिने आधीच तिथं आलेली असते. तर ते तिघं एकत्र फिरतात, ॲली, दिया आणि कुणाल. तर ॲलीला पण कुणालवर प्रेम होतो, एक महिना सोबत फिरवत होतं. ॲलीला पण कुणालवर प्रेम होतो आणि दियाचा ऑलरेडी कुणालवर प्रेम असतो आणि ते लग्न पण करणार होतं आणि 1 दिवस राहिलेला असतो लग्नाला. तर दियाच बोललेली असते ॲलीला का बघ तुझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे का तो कुणाल. कारण संशय आलेला असतो तिला दियाला का ह्यो माझ्यावर प्रेम करताय का नाही आणि लग्न पण जवळ आलता म्हणून तिला सॉल्व करायचा होता सगळा. तर ॲलीला पण प्रेम झालेला असतो 1 महिन्यात. कुणालला पण सगळा समजतो का दियाने सांगितलेला असतो तो ॲलीला का असा कर. तर कुणालला राग येतो आणि तो जातो असं बाहेर कुठे रे आणि हे पण जाते. मग दोघी गाडी घेऊन त्याला मागं समजावाला. कुणाल ॲलीला एवढाच बोलला आपण नवीन शर्ट घालतो, पण जो जुना शर्ट असतो ना किती फाटलेला असू दे पण सगळा जीव त्यातच अडकलेला असतो. आणि दियाचा आणि कुणालचा 10 वर्षाचा रिलेशनशिप असतो आणि तो तिथंच प्रेम ॲक्सेप्ट करतो आणि मग लग्न होतं त्यांचा. आणि मला जशी ट्राय होईल तशी मी तुम्हाला स्टोरी सांगितली शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि मनापासून मूवी बघा, नक्की तुम्हाला फील होईल. नवीन कोण असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपलं आठवड्याला नवीन ब्लॉग येते. तर मी ट्राय करीन लवकर असं ब्लॉग टाकायचं 3 दिवसातनं एक असं. पण मला जॉबला नाही होईल तरी मी ट्राय करीन आणि मी ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.